शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला। चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क भव्य आरोग्य सप्ताह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराअंतर्गत मोफत अंजिओग्राफिक व अंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, ओपन हार्ट सर्जरी, हृदयरोग तपासणी, मूतखडा शस्त्रक्रिया, डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप आणि दंत चिकित्सा इत्यादी उपचार सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या। हे गेले सतत हे 4थं वर्ष आहे। मी दरवर्षी मी वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्ट आणि वेळ आली तर ओपन हार्ट सर्जरी सुद्धा आम्ही करून देत होतो। आणि या ठिकाणी सर्वच गोष्टी मेडिकलच्या दृष्टिकोनातून या 8 दिवसात ज्या ज्या गोष्टी लोकांना उद्भवत असतील, काय प्रॉब्लेम्स, निगेटिव्ह प्रॉब्लेम्स त्यांच्या चेकिंग मध्ये आले की त्यांची सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। बघा, नागरिकांमध्ये मिळून मिसळून आपण लोकांमध्ये कामं केल्याने लोकांच्या बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवण दिले 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच माध्यमातून आता हे वर्ष आता एकनाथ शिंदे साहेबांनी, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे वर्ष पूर्ण आरोग्याशी निगडीत कामं करायला सांगितलंय। तर ते दरवर्षी तर असतो, पण या वर्षी आम्ही जास्तीत जास्त एक करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तर आम्ही तो प्रयत्न आम्ही चालवलेला आहे। अद्यावत असं वृद्धाश्रम उभं करण्याचा माझा संकल्प चाललेला आहे। ममित आणि मी कायमस्वरूपी त्याच्यावरती आमचा अभ्यास चाललेला आहे की अद्यावत असं वृद्धाश्रम उभं करायचं की त्याच्यामध्ये मेडिकलच्या तिथेच हॉस्पिटल, त्या वृद्धाश्रमामध्ये डॉक्टर्स असतील, त्या वृद्धाश्रमामध्ये अद्यावत असं किचन असेल। ते म्हणजे ज्या गोष्टी वृद्धाश्रमामध्ये लोकांना वेगळ्या पद्धतीने भेटतात, म्हणजे वृद्धाश्रम काही लोक पैशासाठी चालवतात, हे वृद्धाश्रम आम्ही समाजसेवेसाठी आम्ही चालवणार आहोत। आणि याच्यासाठी आम्ही जागा निवडतोय, आम्ही कर्जत वगैरे, असे कर्जत, खोपोली, असं म्हणजे वृद्धांना असे मोकळे हवा भेटावे। सिटीमध्ये वृद्धाश्रम घेऊन काय त्याचा उपयोग काय होणार नाही। मोकळे हवा, संध्याकाळी मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना फिरायला भेटायला पाहिजे। काही वृद्धाश्रमांना जर काही करता आलं तिथं तर बाबा झाडांची सेवा, याची सेवा, प्राण्यांची सेवा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वच तिथं आम्ही अशा पद्धतीने हे करतोय की तिथं डेअरी आपली असेल, वृद्धाश्रमामध्ये काही पीक आपण असं काढू की ते जेणेकरून ते वृद्ध लोकांना तिथेच पौष्टिक भाजीपाला वगैरे ते तिथल्या तिथं भेटेल, अशा पद्धतीची आम्ही एक प्लॅनिंग करतोय। आणि ती प्लॅनिंग आम्ही या वर्षभरामध्ये आम्ही ती पूर्णपणे आणून पुढच्या वर्षी ते त्या पद्धतीने असेल। तुम्ही सर्वजण पुढच्या वाढदिवसाला वृद्धाश्रमाच्या एक म्हणजे तुम्हाला सर्वांना मी त्या ठिकाणी घेऊन जाईन, असं माझा संपूर्ण संकल्प चालू आहे। आणि खरोखरच त्या गोष्टींसाठी आपण करणार आहे। माणसाने शेवटी आयुष्यात सरती आपण काय कमवलं ती याच्याकडे लक्ष माझं नाही, काय लोकांसाठी केलं हे माझ्यासाठी लक्ष आहे। आज मी एज्युकेशन फील्डमध्ये असेल, आज मी मेडिकल फील्डमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यावेळेस आम्ही बिझनेसचा विषय सोडून द्या, पण ह्या ज्या फील्डमध्ये आम्ही ज्यावेळेस काम करतोय तर त्यावेळेस आमचा प्रत्येक झोपडपट्टीतल्या लोकांशी निगडीत आमचा संबंध येतो, सर्वसामान्य जनतेशी निगडीत आमचा संबंध येतो। या सर्व गोष्टी केल्या, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आरोग्यदायी योजना, आयुष्यमान योजना, हे सर्व आम्ही असे कार्ड वितरित करून आम्ही सर्वांना देण्याचा माझा संकल्प असतो। आणि हे वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यापेक्षा असा लोकांमध्ये साजरा केला तर त्याचा आनंद फार वेगळा मिळतो। विद्यार्थ्यांसाठी तर मी कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या बरोबर असतो। झोपडपट्टीतल्या माझ्या शाळा आहेत, शाळेत आता आजच मला माझ्या माहितीप्रमाणे प्रबोधन विद्यालयाचे जवळपास 450 विद्यार्थी आज छावा बघायला आहेत। उद्याला संजीवनी विद्यालयाचे विद्यार्थी असतील, असे वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एक आपला वाढदिवस आहे तर विद्यार्थ्यांनी पण तो आनंदामध्ये साजरा करायला पाहिजे। म्हणून कोपरखैरण्याचं थिएटर अवेलेबल ठेवलेलं आहे, तर विद्यार्थ्यांना A to Z विद्यार्थ्यांना छावा पिक्चर दाखवला पाहिजे। तर आपले संभाजी महाराज काय होते, आज या मुलांना फक्त आज इतिहास पण एवढं खोलवर जाऊन त्यांना पाहता येत नाही, बघता येत नाही, पण पिक्चरच्या माध्यमातून त्यांना तो बघता येईल। शिवाजी महाराजांचं नाव हे ऐकून असतात, पण ते संभाजी महाराजांचं नाव ऐकून आहे, शिवाजी महाराजांचा प्रताप, सर्व गोष्टी ऐकून आहेत, त्यांनी स्वराज्य स्थापन केले, पण संभाजी महाराजांनी काय केलं, संभाजी महाराजांनी धर्म सांभाळला, हे सुद्धा त्यांना तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पोहोचणं गरजेचं आहे। म्हणून आता विद्यार्थ्यांसाठी पण तो एक संकल्प चालू आहे की सर्व विद्यार्थी गेल्यावर आनंदामध्ये असतात। तुम्हाला तर आश्चर्य वाटेल, माझी हिल्टन पाड्यामध्ये स्लम मध्ये शाळा आहे, 31 वर्ष झाला मी त्या ठिकाणी केक कापतो।
आज काल पण मी त्या ठिकाणी काय 12 तारखेला वेळ नसतो म्हणून काल पण त्या ठिकाणी केलं. मी नित्यकर्म ठेवलेलं आहे की त्या वजनानं म्हणजे काही नव्हतं. आज तिथं त्या शाळेला ग्रँड आहे. आज त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.